आपण बघितलं असाल की संजय दिना पाटील हे 2 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार म्हणून काम करत होते. 2 वर्षात त्यांची भाषा कशी होती आणि आता कशी आहे आणि सत्तेची मृगुरी कशी येते आणि सत्ता असलेले लोक त्यांना कसे पाठीशी घालत आहेत हे आजच्या संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांना दिलेल्या धमकीवरून दिसून येत आहे. खरं तर पत्रकार हा चौथा स्तंभ या समाजकारणात राजकारणामधला आहे. असं असताना पत्रकारांच्या वर आज अनेक पत्रकार आपले जीव धोक्यात घालून वृत्तांकन करत असतात. आज ह्यांना हा राग आहे की पत्रकारांनी त्यांनी जे काही खोके घेऊन प्रवेश केला आहे आणि हे पत्रकार सांगतायत त्याबद्दल त्यांना राग आहे आणि त्यांनी तो राग पत्रकारांवर अशा पद्धतीने घातला आहे. परंतु पत्रकारांना आता मुख्यमंत्र्यांनी ह्याचा हस्तक्षेप केला पाहिजे. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध करणार, त्यांना मार देणार असं नारायण राणे नाही, खरं तर नारायण राणेंनी याआधी सुद्धा अनेक वेळा धमकी दिलेली आहे. ज्या लोकांनी ह्यांना अनेक वेळा निवडून दिलेलं आहे आज त्याच लोकांना ही धमकी देत आहेत. आपण बघितलं असाल की याआधी सुद्धा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होण्यासाठी नारायण राणे प्रयत्न करत होते आणि त्यावेळी त्यांनी भर सभेमध्ये लोकांना धमकी दिली होती आणि त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीमध्ये काय झाले हे नारायण राणे विसरले असतील, परंतु आम्ही किंवा जनता विसरली नाही. अणुऊर्जा प्रकल्पाला देवगडातील मुणग्यातील पंचवशीतील ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे. सिंधुदुर्गवासिया या प्रकल्प जिल्ह्यात होऊ देणार नाहीच आहोत आणि शिवसेना म्हणून आम्ही पूर्णपणे या ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत. तुम्हाला धमकी द्यायची असेल तुम्ही कसं काय धमकी देताय आणि कसा काय हा अणुऊर्जा प्रकल्प आमच्यावर लादताय याची आम्ही पण वाट बघतोय. उद्धव ठाकरेंनी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी पैसे घेतले असं देखील नाही, खरं तर आता त्यांना माहिती आहे की आपण उद्धव साहेबांना बदनाम करण्याशिवाय आपल्याकडे कुठलं काम भाजपने दिलेलं आहे आणि त्यामुळे आणि प्रसिद्धीसाठी येण्यासाठी की भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना वाटलं पाहिजे की नारायण राणे हे शिवसेनेवर बोलत आहेत म्हणून ते अशी वक्तव्य करत आहेत. खरं तर गेल्या 2-2.5 वर्षात खासदार म्हणून किती वेळा आलेत, किती वेळा केंद्राचा निधी या ठिकाणी घेतला आहे. आपल्याला माहिती असेल की आंबा आणि काजूच्या वेळी केंद्राची मदत जाहीर करतो म्हणून सांगितली, ती मदत कुठे गेली आणि धमकी द्यायला मुंबई विमानसेवा सुरू करतो म्हणून सांगितले ते कुठे गेलं. फक्त धमकी देण्यासाठी नारायण येतात का? हा खरं तर जनतेला ज्यांनी निवडून दिलं त्यांना हा प्रश्न आहे. साहेब, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. नाही, खरं तर आपण बघितलं असाल मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलगिरी कशा पद्धतीने व्यक्त केली आहे की संजय दिना पाटीलांना 4 वेळा त्यांचं नाव घेतलं आणि त्यामध्ये सुद्धा संजय राऊतांनाच बोलण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि त्यामुळे फक्त आणि फक्त लोकांमध्ये ढोळपेक किंवा पत्रकारांनी जे आता वातावरण केलं आहे त्या वातावरणाच्या विरोधात पत्रकार जाऊ नयेत म्हणून हे धमकीचा हे असा माफीचा हा त्यांनी दिलगिरीचा ड्रामा व्यक्त केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.